स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशन मध्ये आपल्या सर्वांचे खूप मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. शक्य असल्यास कॅमेरे ऑन करा सगळ्यांनी. कॅमेरे ऑन करा. कसे आहात सगळे? उत्तर द्या. सगळे कसे आहात? कोण सांगणार आहे? काल आपण एक मंत्र शिकला आहे. छान छान. छान आहे, छान आहे. ओके. सगळे काल जण. मॅडम झोपण चांगली लागली मॅडम काल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आय एम फाईन मॅडम. स्माइल इव्हिनिंग. व्हेरी गुड इव्हिनिंग. येस, गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग. येस, स्वस्त मस्त जबरदस्त. कोणी प्रॅक्टिस केली? अनिकेत सर, वर्ष मॅम, आयफोन, सचिन पाटील सर, कॅमेरे ऑन करा. अजिबात घाबरू नका, मी एक मनुष्य प्राणीच आहे. घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. आपण सगळे मनुष्य प्राणी आहोत. येस, वेलकम. घरची कामं सगळ्यांचं खूप करत मनपूर्वक घरची काम स्वागत. करत. ओके. सुरू करूया आजचं सेशन. कसे आहात येस सगळे? मॅडम. मस्त. स्वस्त मस्त जबरदस्त. येस. स्वस्त परत मस्त एकदा जबरदस्त. सगळ्यांनी. मैं स्वस्थ हूँ, मैं मस्त हूँ, मैं तंदुरुस्त मस्त हूँ, मैं जबरदस्त हूँ. करा सगळ्यांनी. मैं स्वस्थ हूँ, मैं मस्त हूँ, मैं तंदुरुस्त हूँ, मैं जबरदस्त हूँ. येस. स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ. सगळ्यांनी करायचंय, सगळ्यांनी. मधून मधून मॅडम तुमचा व्हिडिओ पॉज होऊन जातोय. ओके. नेटवर्क इश्यू असू शकतो सर. अच्छा अच्छा. ओके. आमचं 12 मजल्यावरती घर आहे मॅडम. नेटवर्क जबरदस्त भेटतं आम्हाला. येस येस, माझं फर्स्ट फ्लोअरला आहे ना, ग्राउंड फ्लोअरला. बरोबर हा. बरोबर. चला आजचं सेशन चालू करूया. काल आपण यस. काही गोष्टी लिहायला सांगितल्या होत्या. येस, सगळ्यांनी आपलं म्यूट करून ठेवा. गोष्टी लिहायला सांगितल्या होत्या मी काही. झाल्यात, सगळ्यांनी लिहून ठेवल्यात. काल काही गोष्टी आपण प्रॅक्टिस केल्या, बरोबर. ज्या आपल्याला डिलीट करायच्या आहेत त्या आज कोणी एक्सरसाइज केली का ती सकाळपासून? हो, मी केली मॅडम. येस, व्हेरी गुड. मंगेश सर, तुम्ही केली का एक्सरसाइज? कोणी प्रॅक्टिस केली? ज्या लोकांना राग येतो त्यांचे नावं लिहून काढले का? ज्या घटना लिहिल्यात का? बघा, आपल्याला ह्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला काय होईल की आपल्याला आपली लाईफ पॉझिटिव्हिटीकडे न्यायचंय, बरोबर ना. करा मग. जे आपण ना मॅम, तुम्हाला झोप येत नाही, तुम्ही पहिले करा. आपल्याला कारण शोधायची आहेत, बरोबर की नाही. आपल्याला कारण शोधायचंय की तुझं आहे तुझ्यापाशी, परंतु जागा चुकलासी, माझं सगळ्या गोष्टी दडल्या आहेत, तर मला माझा शोध घ्यायचा आहे. आपल्याला कारण शोधायचे आहेत की नेमकं माझं काही चुकतंय का, मला माझा शोध घ्यायचा आहे. मॅडम त्यामुळे आवाज नाही येते. आवाज. हॅलो, आवाज येतोय? नाही मॅडम, अं, वॉल्यूम तर फुल आहे मोबाईलचा. आर्या मॅम, तुम्हाला आवाज येतोय? टीम, आवाज येतोय? हो येस, हो, येतोय मॅडम येतोय. आवाज. सर तुम्ही हा, चेक येतो करा मॅडम. एकदा. येतोय मॅडम. येस येस, थँक्यू थँक्यू. ओके. बघा, आपण काल काही कारणं बघितली होती की प्रत्येकाच्या 3 सफरिंग असतात. सफरिंग म्हणजे पेन, पेन किंवा आपले प्रॉब्लेम्स. आपल्या लाईफमध्ये 3 प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. एक हेल्थचा इश्यू, हेल्थ जे काही जो मानसिक असू द्यात किंवा शारीरिक असू द्या. एक रिलेशनशिपचा इश्यू, आपल्याला प्रत्येकाला नात्यांमध्ये नातं सांभाळताना, नात्यांमध्ये जगताना आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स येतात. आणि फायनान्स. ह्या 3 गोष्टीवरती प्रत्येक जण सफरिंग करत असतो, बरोबर.
या फायनान्स म्हणजे आपलं त्यात करिअर सुद्धा आलं. आपण करिअरमध्ये आपल्याला काही अचीव करायचं आहे, कुठे पुढे जायचं आहे, कुठे प्रमोशन पाहिजे आहे, आपल्याला फायनान्शियल स्टॅबिलिटी पाहिजे आहे. तर या सगळ्यांमध्ये आपली काय असतं, कुठेतरी आपला पेन असतो, कुठेतरी आपण मागे पडलेलो असतो, कुठेतरी कॉम्पिटिशन असते, कुठेतरी जेलसी असते. ही सगळी सफरिंग कुठे असते, आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये असते. बरोबर. आणि मनामध्ये ही सफरिंग असल्यावरती त्याचा परिणाम कुठे होतो, शरीरामध्ये होतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी निर्माण होतात. कळालं का? या सफरिंग आपल्याला शोधायचं आहे की आपल्या शरीरामध्ये कुठे सफरिंग आहे, त्या सफरिंगला शोधायचं आहे. म्हणून मी तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगितली आहे की ह्या गोष्टी लिहून काढा, जेणेकरून याचा तुम्हाला बेटर वेनी तुम्हाला तुमच्या लाईफ मधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते शोधायला मदत होईल. तुम्ही कुठे स्टक झाले आहे हे स्वतःच आपल्याला सेल्फ अनालिसिस करायचं आहे की मी स्वतः कुठे स्टक झालो आहे, की मी इथे कुठेतरी माझी लाईफची कॉम्पिटिशन माझ्यासोबतच आहे आणि मला कुठेतरी समोर जायचं आहे. तर पहिल्यांदा मला खाली होता आलं पाहिजे. एम्प्टी युअर सेल्फ, खुद को खाली करना है. जो भी निगेटिव चीजें हैं, जो भी नकारात्मकता है, जो भी अपने निगेटिव्ह थॉट्स है, वो सब निकाल डालने हैं. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही नोट डाऊन करा. तुमच्या एका पेजवरती ही कालपर्यंत आपण या सिलेबसला आलो होतो की नोट डाऊन करा. कुठेतरी कधीतरी नोट डाऊन केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात उतरत असतात, प्रत्यक्षात त्या घटना घडतात. म्हणून नोट डाऊन करणं खूप मस्त आहे. बरोबर. आपल्या मनाबद्दल आज बोलणार आहोत. आपला आज खूप सुंदर टॉपिक आहे, द सबकॉन्शियस माइंड. म्हणतात ना, मन चंगा तो कटोती में गंगा. बरोबर ना. सगळ्यांनी मनावरती खूप काहीतरी लिहून ठेवले आहे. का एवढं मनावर लिहायला सांगितलं? का समर्थांनी 205 मनाचे श्लोक लिहून ठेवले? कारण कुठेतरी आपल्या दुःखाचं कारण, आपल्या सुखाचं कारण आपलं काय आहे? मन आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीचं कारण आपलं मन आहे. आपल्याला बाहेर जायचं आहे तर कारण सुद्धा मन देतं की कशासाठी बाहेर जायचंय. रिझन, प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक ऍक्शनचं कारण मन आहे. म्हणतात ना, मन वढाय वढाय, हो की नाही? बहिणाबाईंनी किती सुंदर कविता लिहून ठेवली मनावर. म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणून मन प्रसन्न करायचं आहे तर आज आपल्याला त्या मनाबद्दल जाणून घ्यायचं आहे. येस, ओके. मना 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 काय रे तुझी महिमा. तर आज या मनाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते. येस, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. बघा, आपलं जे काही ब्रेन आहे त्यामध्ये किंवा माइंड म्हणता येईल, त्याचे 2 पार्ट्स, 2 नाही 3 पार्ट्स असतात. एक सबकॉन्शियस, अनकॉन्शियस आणि कॉन्शियस. हे तुम्ही नोट डाऊन करू शकता तुमच्या डायरीमध्ये, जिथे मी तुम्हाला सांगितलंय की तुमचं रोज तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहे. नवीन नवीन गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आज आपला टॉपिक आहे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, आपल्या अवचेतन मनाची शक्ती. तर आपल्या ह्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहे, नोट डाऊन करून ठेवायच्या. आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्या आनंदासाठी कसं जबाबदार आहे. आज आपण बघणार आहोत की आपल्या सबकॉन्शियस माइंड, त्याच्यामध्ये बघा, हे आपलं मन आहे. जसं आपल्याला समुद्राचं तळ गाठता नाही येत, समुद्र कितवर खोल आहे ते कळत नाही, तसंच आपलं सबकॉन्शियस माइंड कुठपर्यंत आतमध्ये दडलेला आहे, कुठपर्यंत त्याच्या भावना आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कळत नाही. आता तुम्ही क्लास करताय, हे कोण करायला लावत आहे? हे करायला लावतोय सबकॉन्शियस माइंड. पण इथे बसलेलं कोण आहे? प्रेझेंट आहात ना तुम्ही इथे, बरोबर ना. तर हे प्रेझेंट तुम्ही जे आहे ते तुमचं कॉन्शियसली तुम्ही बसले आहात. पण इथे बसताना तुम्हाला असंख्य विचार चालू आहेत, बरोबर. कोण शांततेने बसला आहे का? की बॅग मध्ये आता मला स्वयंपाक करायचंय, माझं जेवण राहिलंय, मला क्लास पण करायचा. असंख्य असंख्य विचार जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला डोक्यामध्ये काय असतात, सुरूच असतात. आणि मग झोपताना काय विचार येतात? कोण सांगेल मला झोपताना काय विचार येतात?
झोपताना आपण शांततेने झोपू का शकत नाही? नाही झोपू शकत. का झोपू नाही शकत? कारण आपल्या माइंड मध्ये निगेटिव्ह थिंग चालू असतात. बरोबर, कारण बॅक मध्ये आपल्याला सकाळच्या पासून संध्याकाळपर्यंत दिवसभराच्या सगळ्या घटना असतात, पण ज्याच्यावरती आपल्याला सबकॉन्शियस माइंड मध्ये जास्त करून काय ठेवलेलं असतं की आपण ज्या दिवसभराच्या घटना ज्या आपल्याला स्ट्राईक झालेल्या असतात, ज्यांनी आपल्याला राग दिलेला असतो, द्वेष दिला असतो, त्या पहिले आठवतात. आनंदाचे क्षण आठवतात का? नाही. कोणी त्रास दिला आहे ते पहिले आठवते झोपताना. आज हो. दिवसातली कुठली खराब भाजीवाल्यासोबत भांडण झालं, कामवाली हो. वेळेवर आली नाही, या त्या कामवाली बाईचा राग, कोणाचा तरी आज रस्त्यात कोणासोबत तरी गाडी चालवताना भांडण झालेलं, या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिले आठवतात. बरोबर हो की नाही? हो. हो. म्हणजेच काय, आपण दिवसभरात ज्या कोणत्या गोष्टी करतो त्या आपल्या कुठेतरी सबकॉन्शियस माइंड मध्ये, तुम्ही विचार करा अथवा नका करू, त्या स्टोअर होत जातात. म्हणून आपल्या कॉन्शियस माइंडला काय म्हटलंय, शॉर्ट टर्म मेमरी. म्हणजे आता जेवण केलं तर उद्या कदाचित लक्षातही राहणार नाही, कारण कॉन्शियसली आपण जेवण करतोय. बरोबर. आणि आपल्याला काही घटना घडल्या, काही फिलिंग आल्या, कुठला तरी राग आहेत, त्या काही भावना आहेत, आपल्या बिलीफ सिस्टीम आहे, त्या सगळ्या कुठे स्टोअर होतात, आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर होत असतात. बरोबर. या सबकॉन्शियस माइंडला माहिती का, चांगलं वाईट नाही कळत, काय चांगलं काय वाईट नाही, तो फक्त प्रोसेस करणं माहितीये त्याला. ते चायला द्यायचे ना ती 10 पाकिट काढ रे, आता तिथं काढून ठेव. हे आता येणार आहे ती. समोर कळालं का? आपल्या सबकॉन्शियस माइंडला प्रोसेस करणं माहितीये फक्त, की हा थॉट जनरेट झाला आणि आपल्याला याच्यावरती काहीतरी हे करायचंय. बरोबर. तो रिॲक्शन पटकन देतो, इन्स्टंट रिॲक्शन. मांजर दिसली, लहान मुलांना भीती वाटते, कुत्रा दिसला भीती वाटते. हे ट्रिगर्स कुठून निर्माण होतात? कुठून झालेत हे निर्माण झालेत आपल्या सबकॉन्शियस माइंडमुळे. कुठून झाले? आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जी आपली बिलीफ सिस्टीम जनरेट झालेली आहे, त्या बाबतीत की आपण कुठेतरी मांजर बघितली असते, तिच्याबद्दलची भीती आपण ऐकलेली असते, त्यामुळे आपलं सबकॉन्शियस माइंड मांजर बघितल्यानंतर लगेच ऍक्टिव्ह होतं. बरोबर की नाही? येस, बरोबर आहे मॅडम. हा. तर या पद्धतीने आपलं काय असतं, सबकॉन्शियस माइंड निगेटिव्ह गोष्टींना खूप जास्त पद्धतीने रिॲक्शन देत असतं. आपला बिलीफ सिस्टीम, आपल्याला जे काही व्हॅल्यूज आहे, एखाद्या गोष्टीबद्दलचा वाटणारा विश्वास किंवा भीती, आपली सेल्फ इमेज, मी कसा आहे, याबद्दल सगळ्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये प्रोसेस होत असतात. तर आता आपण बघूया, एक ऍक्टिव्हिटी करूया. आपल्याला मॅग्नेट माहिती आहे का सगळ्यांना? येस. येस. आपण छान लोहचुंबक. लोहचुंबक. बरोबर. हा. सगळ्यांनी लोहचुंबक बघितलाय, सगळ्यांना ऍक्टिव्हिटी करायची. ठीक आहे. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा. ज्यांचं कॅमेरे ऑन असतील त्यांना फार छान रिझल्ट मिळणार आहे. कळालेत का? फक्त आपण इथे बसायला नाही आलोय की 8 दिवस बुवाचं कीर्तन ऐकलं आणि बस झालं, असं आहे का? नाही की नाही. आपल्याला आपल्या लाईफ मध्ये काय पाहिजे, परिवर्तन पाहिजे आहे. आपण त्यासाठी इथे बसलोय की नाही? येस. येस. तर आता आपल्याला काय करायचे, आपले दोन्ही हात समोर करा, स्ट्रेट. आपल्याला मॅग्नेट माहितीये प्रत्येकाला, मॅग्नेट कसं वर्क करतं. हो. हा, व्हिडिओ ऑन करायचा आहे आणि दोन्ही हात सरळ समोर करायचे. आपल्याला मॅग्नेट माहितीये की नॉर्थ पोल आणि साऊथ पोल काय करतात, अट्रॅक्ट इच अदर. माहितीये का? हो. बरोबर. ही ऍक्टिव्हिटी केली आपण. आज परत करूया की मी तुम्हाला एक सबकॉन्शियस माइंडचा डेमो देणार आहे. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आणि हात समोर करायचे, सगळ्यांनी स्ट्रेट. मी मॅडम माझा होत नाही. बघा एकदा होईल, प्रयत्न करा. हे बघा, हेमांगी मॅमनी कसा हात स्ट्रेट ठेवलेले आहेत. आपण एक्सपेरिमेंट घेतो आहे. सगळ्यांनी हात समोर करायचे. येस, स्ट्रेट. डोळे बंद, अगदी डोळे बंद. आपल्याला मॅग्नेट माहिती आहे. हात बघून घ्या एकदा, डोळे उघडून हात कुठे आहेत ते बघून घ्या. डोळे उघडा आणि हात कुठे आहेत बघा. येस.
हात बघितलाय कुठे आहे? मॅग्नेट कसं वर्क करतं? नॉर्थ पोल आणि साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर, बरोबर. आता तुमचा एक हात, डोळे बंद करा सगळ्यांनी. सगळ्यांनी शांततेने बसून घ्या आणि डोळे बंद करा. येस, आपला एक हात आहे नॉर्थ पोल. आपला एक हात नॉर्थ पोल आहे. दुसरा हात आहे साऊथ पोल. आपला एक हात नॉर्थ पोल आहे. दुसरा हात साऊथ पोल आहे. आपला एक हात नॉर्थ पोल आहे. दुसरा हात साऊथ पोल आहे. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. नॉर्थ पोल, साऊथ पोल attract each other. North pole, south pole attract each other. North pole, south pole attract each other. Attract each other. आपला एक हात नॉर्थ पोल आहे. एक हात साऊथ पोल आहे. नॉर्थ पोल, साऊथ पोल attract each other. North pole, south pole 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 attract each other. एक हात आपला नॉर्थ पोल आहे, दुसरा साऊथ पोल आहे. अट्रॅक्ट इच अदर. Attract each other. North pole, south pole attract each other. हेमांगी मॅम, काय झालं होतं हातांचं? अनम्यूट करा. एक मिनिट. हा, माझे हात ऑटोमॅटिकली एकमेकांना असे स्पर्श करत होते. बरोबर. हो हो हो. आपोआप झाले की तुम्ही केलेत? नाही नाही, ते आपोआप झाले. मी खूप वेळा करून बघितलं ना, तुम्ही बघितलं असेल स्क्रीन. मी खूप पाठीमागे जायची, परत ते ऑटोमॅटिकली यायचं इकडे स्पर्श करायला एकमेकांशी. येस हा. येस. हे कशाचं आहे? मी काही केलं का तुम्हाला? नाही नाही, काहीच नाही. हे आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्यासाठी ऍक्ट करतं. बघा, एका अफर्मेशननी जर आपले हात मॅग्नेट होत आहे, एका निगेटिव्ह थॉटनी आपलं शरीर कसं होत असेल? एक निगेटिव्ह थॉट, एक निगेटिव्ह विचार, निगेटिव्हिटी, लोकांबद्दलचे जे वाईट विचार आजपर्यंत आपण आपल्या मनात ठेवलेले आहेत, साठवून 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 त्याचा साठा केलेला आहे, त्या विचारांचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होत असेल? काय झालं अपर्णा मॅम? काही बोलायचं? मला काहीच नाही जाणवलं. मी अशा हात ठेवले ना, मला काही नाही जाणवलं. तुम्ही इन्स्ट्रक्शन समजल्या नसतील, नाही तर तुम्हाला हे नाही, म्हणून मी पिन मध्ये घेतलं होतं की कुठल्या पद्धतीने करायचं आहे. चालेल. ओके. स्वप्नाली मॅमला आणि हेमानी मॅमला पिन मध्ये घेतलं होतं त्यासाठी. ठीक आहे, पुढची ऍक्टिव्हिटी करा. बघा, मला हे सांगायचा उद्देश एवढाच की जर एक आपल्या इन्स्ट्रक्शन आपल्याला इतका परिणाम होतो आहे, इतक्या सगळ्या गोष्टींचा आपल्या मनावरती परिणाम, एक छोट्याशा इन्स्ट्रक्शनचा परिणाम जर आपल्यावरती होतो आहे, तर आपण दुसऱ्यांबद्दलच्या निगेटिव्ह विचार, दुसऱ्यांबद्दलचे जे काही थॉट आहे, जे आपल्या मनात दिवसेंदिवस आपण ठेवलेले आहे, इतके वर्षाचे साठवून ठेवले आहे, त्या पद्धतीने आपल्याला काय होत आहे, त्या सगळ्या विचारांचा आपल्या सबकॉन्शियस माइंडवर इनडायरेक्टली परिणाम होतो. काय होतो? इनडायरेक्टली परिणाम होतो. कुठेतरी त्या गोष्टी स्टोअर केल्या जातात आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आणि त्या आपल्याला कुठेतरी त्रासदायक ठरतात. कळालं का? येस. पुढे जाऊया आपण.
मग आपलं सबकॉन्शियस माइंड काय करते, जे काही आपलं सबकॉन्शियस माइंड आहे ते आपल्यासाठी 95% काम 90 to 95% सबकॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड अनकॉन्शियस माइंड मध्ये गोष्टी असतात. आणि कॉन्शियस माइंड म्हणजे जे लॉजिकल थिंकिंग करतं, आपलं शॉर्ट टर्म मेमरी जिथे स्टोअर, आपली जी इच्छाशक्ती आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्या कॉन्शियस माइंड मध्ये घडतात. आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्या कॉन्शियस माइंडला ऑर्डर देतं आणि कॉन्शियस माइंड रिॲक्ट करत असतं. कळालं? आता तुमच्या सबकॉन्शियस माइंडनी कुठेतरी सांगितलं की मला क्लासला अटेंड राहायचंय, मला प्रेझेंट राहायचंय, म्हणून तुम्ही इथे कॉन्शियसली येऊन बसलात. आणि कॉन्शियसली येऊन ज्यांना त्यांची प्रगती करायची आहे, त्यांना लाईफमध्ये पुढे जायचंय, त्यांनी कॉन्शियसली व्हिडिओ ऑन करून बसलाय. इथे कोणी मल्टीटास्किंग करत नाही आहे. जे व्हिडिओ ऑन नाही करत त्यांचं कुठेतरी मल्टीटास्किंग सुरू असतं. म्हणून आपण एका कामासोबत, कारण माणसांना सवय आहे ना, बायकांना तर त्याहून जास्ती सवय आहे एका वेळेस 10 कामं करण्याची. हे पण ठेवू दे, ते पण ठेवू दे, ते पण करू दे. हो की नाही? येस. तर आता आपल्याला काय करायचं आहे की या कॉन्शियस माइंडला, सबकॉन्शियस माइंडला काय करायचंय, ट्रेन करायचंय. आपण काय शिकणार आहोत की हाऊ टू ट्रेन अवर सबकॉन्शियस माइंड. तर या ट्रेनिंग मध्ये 3 मेथड्स असतात. आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला 3 पद्धतीने ट्रेन करतो. एक तर अफर्मेशन फर्स्ट, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. या 3 पद्धतीने आपण काय करत असतो, आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करत असतो. कोणत्या कोणत्या 3 मेथड्स आहेत? अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. मेडिटेशन. ओके. तर अफर्मेशन येस ओके. अफर्मेशन म्हणजे त्या गोष्टी आपल्याला स्वतःबद्दल, म्हणजे कॉन्शियस माइंड मध्ये आपल्याला जर अफर्मेशन द्यायचे आहे तर ते स्वतःबद्दल आपण पॉझिटिव्ह बोलणं. आपण जे गोष्ट आपल्याला हवी आहे, मी तुम्हाला लिहायला सांगितलं होतं की तुमचे गोल्स लिहा, तुम्हाला लाईफमध्ये काय पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला या पूर्ण 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, येणाऱ्या वर्षभरात, 5 वर्षात तुम्हाला काय पाहिजे ते नोट डाऊन करा. म्हणजेच काय की ते तुम्ही कुठेतरी लिहिलं आहे तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ते दिसणार. आणि त्या सबकॉन्शियस माइंड तुमचं काय करेल, ती गोष्ट त्यांच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये सेव्ह करेल आणि ते प्रोसेस करायला सुरुवात करेल. तुमच्या विचारामध्ये, तुमच्या कृतीमध्ये ती गोष्ट आणेल, जी गोष्ट तुम्हाला हवी आहे. येस. येस. हा. आता हे आहे डॉक्टर मसारू इमोटे. एक जपान मधले ऑथर पण होते, एक सायंटिस्ट होते आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंटसाठी फेमस होते. म्हणजे तर त्यांनी काय केलं होतं, त्यांनी वॉटर एक्सपेरिमेंट, त्यांचं एक बुक पण आहे की स्पेशल वॉटर एक्सपेरिमेंटवर बुक आहे. तर आपण त्यांचे जाणणार आहे. पाणी, मधातलं पाणी कोणाला प्यायची इच्छा होईल का? जिथे माझा कर्सर हे आहे तिथे तुम्ही हे पाणी पिता. हे पाणी जे आपण पितो आहे हे या पद्धतीने पितो. त्यांनी काय केलं होतं, पाण्याला अफर्मेशन दिलं. हे कुठलं पाणी आहे, हे कसं पाणी वाटतंय, हे गढूळ पाणी वाटतंय का आपल्याला? तर त्यांनी काय केलं होतं, वॉटरवरती एक्सपेरिमेंट केले होते. त्यांनी वॉटरमध्ये स्पेशली काही अफर्मेशन दिले होते. वॉटर त्यांनी पाण्याला त्या 3 प्रकारे डिव्हाइड केलं आणि पाण्यावरती त्यांनी काही प्रयोग केले. त्या पाण्याला त्यांनी, एका पाण्याला काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याला म्हटलं होतं थँक्यू. असं त्यांनी सतत 15 ते 21 दिवस त्यांनी सतत त्या पाण्याला काय अफर्मेशन दिलं, थँक्यू, 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 थँक्यू. तर त्या पाण्यामध्ये या प्रकारचे क्रिस्टल्स जनरेट झाले. हे स्टार जो दिसतो आहे, फर्स्ट स्टार, ज्या पाण्याला थँक्यूचं अफर्मेशन दिलं त्या पाण्याला असे सुंदर असे क्रिस्टल झाले. कळतं आहे? ज्या पाण्याला त्यांनी यू डिस्टिंग्विश मी, म्हणजे तू खूप खराब आहेस, तू खूप वाईट आहेस, तू ज्या पद्धतीने जे वाईट अफर्मेशन दिल्या गेलं, त्या पाण्याच्या मध्ये मॉलिक्युल जनरेट झाले ते या पद्धतीने झाले. ते पाण्याच्या अक्षरशः गढूळ पाणी दिसायला लागलं. आणि ज्या पाण्याला त्यांनी लव आणि ग्रॅटिट्यूड, म्हणजे त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद, कृतज्ञता व्यक्त केली, त्या पाण्याचे मॉलिक्युल्स अजून सुंदर झाले. म्हणजे आपल्या बोलण्याचा आपल्या शरीरावरती, मनावरती,
प्रत्येक गोष्टीवरती काय असतो, परिणाम होत असतो. Yes. समजलं का? आपण डॉक्टर मसुरी इमाटो बद्दल बोलतो आहे. त्यांनी सांगितलं आहे कॅमेरे बंद करून बसू नका, शिकण्याला तुम्हाला हे एनर्जी एक्सचेंजचा क्लास आहे. येस. तर मसुरी इमाटोनी जर हा एक्सपेरिमेंट केला आहे, जर अफर्मेशन इतक्या पद्धतीने, इतक्या चांगल्या वाईट पद्धतीने वर्क करतात, मग आपण सतत दिवसभरामध्ये किती वेळा आपल्याबद्दल निगेटिव्ह बोलतो. मला हे जमणार नाही, माझ्याकडून शक्य नाही, मी करू शकणार नाही. नाही नाही शेषे, मी तर करणारच नाही बाबा, माझ्यात नाहीये तेवढं कॉन्फिडन्स, नाहीये मी, नाही मला नाही फेस करता येणार. छोट्या छोट्या गोष्टींना आपण बोलतो की नाही? Yes. प्रत्येक गोष्टीसाठी आपण नाही म्हणजे अरे त्याला मिळालं, हा मिळू दे ना, ठीक आहे, माझ्यात नाहीये तेवढी कॅपॅसिटी. आपण डायरेक्ट स्वतःबद्दल या पद्धतीने बोलत असतो. प्रत्येक वेळा निगेटिव्ह, प्रत्येक वेळा निगेटिव्ह, प्रत्येक वेळा नकारात्मक भावना आपल्या जास्त. आणि स्वतःबद्दल प्रेम व्यक्त करणं, कृतज्ञता व्यक्त करणं आपल्याला माहीतच नाहीये की आपल्या आयुष्यात आपण स्वतः किती महत्वाचे आहोत. माहितीये का? नाही माहिती. स्वतःला लास्ट टाइम कोणी थँक्यू म्हटलंय? स्वतःला, स्वतःच्या आत्म्याला आत्मवंदन, की मी माझ्या शरीरात कुठेतरी अहम ब्रह्मास्मी, मी युनिवर्स आहे. स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. आता तुम्ही अपर्णा मॅम, तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये होता म्हणून तुम्हाला एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचा. हे नवीन आहात, यांना नवीन आहेत ना सगळे मेंबर्स, तर त्यांना या गोष्टी माहिती नसाव्यात. कोणी आपण आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या या हृदयाला, ज्या प्रत्येक गोष्टीला आपल्याला थँक्यू कोणी म्हटलंय का? नाही म्हटलेलं आहे. आपण सेल्फ लव्हच करत नाही ना, आपण स्वतःबद्दल, आपल्या आत्म्याबद्दल नाही म्हटलेलं आहे. बरोबर. सो आताच्या आत्म्याबद्दल आपण बोलतच नाही ना, की माझ्या शरीरात कोणीतरी एक आहे जो मला 24 तास, माझ्या या फॅमिली व्यतिरिक्त देखील कोणीतरी आतमध्ये आहे जो मला 24 तास मला सांभाळतोय, माझी काळजी घेतो आहे, माझं संरक्षण करतो आहे. तो माझ्या कुठेतरी अंतरात्म्यात कुठेतरी बसला आहे तो अंतरात्मा. त्याच्याबद्दल मी ग्रॅटिट्यूड व्यक्त करणे, स्वतःची काळजी घेणे, म्हणजे मी स्वतःला जर प्रेमाने वागवू शकेल तर मी इतरांना प्रेम देईल. मी जर स्वतःशी प्रेमाने वागणार नाही तर मित्रांना प्रेम देण्याची नाही आहे ना माझी. Yes. बरोबर. Yes. पुढे जाऊया आपण. अजून मसुरी इमाटोनी एक अजून एक्सपेरिमेंट केला की त्यांनी जसं पाण्याला अफर्मेशन दिले होते, त्या पाण्याचे आपण क्रिस्टल्स कसे झाले ते बघितले. त्या पद्धतीने अजून त्यांनी पाण्यावरती वेगवेगळ्या प्रकारे अफर्मेशन दिले. त्यांना कोणाला शांतीचे अफर्मेशन दिले, नंतर प्रार्थनेच्या पहिले अफर्मेशन दिले, ते पाणी कसं होतं, प्रार्थनेनंतर अफर्मेशन दिलं, ते पाणी कसं होतं. या पद्धतीने वेगवेगळे एक्सपेरिमेंट ते करत राहिले की पाणी कसं, जर पाण्यात, आज आपण घरातल्या घरात वास्तू तथास्तू नेहमी म्हणत असते, आपण नेहमी ऐकतो की घरात वाईट बोलू नये, वाईट वागू नये. याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या पाण्यावरती आणि घरातल्या अन्नावरती होत असतो. जे आपण अन्न खातो, जे ग्रहण करतो आणि जे पाणी पितो. आपण जे पाणी पितो ना, हे गढूळ पाणी पितो, कारण त्याला आपल्या घरातल्या ज्या व्हाइब्स असतात, ज्या व्हायब्रेशन्स असतात, ज्या निगेटिव्ह गोष्टी बोलल्या जातात घरामध्ये, त्या सगळ्या सर्वात जास्त म्हणजे जे ऑब्झर्व करतात ना, ते पाणी आणि अन्न जे तयार असतात त्या गोष्टी निगेटिव्हिटी लवकर ऑब्झर्व करतात आणि ती निगेटिव्हिटी आपल्या शरीराने ग्रहण केलेली असते. फूड आणि वॉटर हे लवकर, वॉटर म्हणतात ना, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय उस जैसा. तर पाण्याला सर्वात जास्त महत्व दिल्या गेलेलं आहे, कारण आपल्या शरीरात 71-72% पाण्याने शरीर बनलेलं आहे. पाणी पाणी आहे. तर या पाण्याला जर तुम्ही व्यवस्थित प्रकारे तुम्ही ग्रहण केलं, त्या पाण्याने जर पॉझिटिव्ह अफर्मेशन घेतले, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन त्या पाण्याला दिलं गेलं, तर त्याचा परिणाम पॉझिटिव्हली तुमच्या लाईफमध्ये होत असतो. ठीक आहे. आपण जेव्हा अट्युनमेंट घेऊ, रेकी लेवल 1चं अट्युनमेंट, ही प्रोसेस मी तुम्हाला उद्या समजून सांगेल. आणि अट्युनमेंट घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही पाणी चार्ज करून प्याल, तेव्हा तुम्हाला अक्षरशः स्वतः त्या पाण्याची चव बदललेली जाणवेल. मागच्या सेशनमध्ये हा आम्ही एक्सपेरिमेंट घेतला होता. आज आपण बघणार आहे हाऊ अफर्मेशन वर्क.
बघा आता पाण्याचं मी बघितलं, जे आता मी अन्न पदार्थांचं सांगून राहिली की डॉक्टर मसुरी इमाटोनी अजून एक प्रयोग केला जो त्यांनी भातावरती केला होता. त्यांनी भात शिजवला आणि 3 वेगवेगळ्या बरण्यांमध्ये भात भरला. एकाला त्यांनी प्रेमाचे अफर्मेशन दिले, एकाला त्यांनी रागाचे अफर्मेशन दिले, एकाला न्यूट्रल अफर्मेशन दिले. आणि हेच कंटिन्यू प्रोसेस 14 ते 21 दिवस त्यांनी सलग केली आणि रिझल्ट हे तुमच्या समोर आहेत. द राईस एक्सपेरिमेंट नावानी त्यांचं तुम्ही शोधू शकता, तुम्हाला गुगल केल्यानंतरही अवेलेबल आहे. तसंच आपल्या लाईफमध्ये काही लोक आहे, काही लोक आपल्याला जीव की प्राण असतात, त्यांना आपण तळहाताच्या फोडासारखं जपतो. काही लोक असले तरी फरक पडत नाही, काही लोक नसले तरी फरक पडत नाही, अशा पद्धतीने काही लोक असतात जे नथिंग, त्यांना कुठल्याच. आणि काही लोकांचा आपण इतका तिरस्कार करतो, इतका राग करतो की आपल्याला ते बघितले तरी आपल्या तळपायाची आग काय होते, मस्तकात जाते. हो की नाही? अशा 3 कॅटेगरीचे आपल्या लाईफमध्ये काय आहे, लोक आहेत. एम आय ऑडिबल? Yes. येस. तर अफर्मेशन आपल्या लाईफमध्ये या पद्धतीने काम करतात. तसं मसुरी इमाटोनी हे प्रूव्ह केलेलं आहे त्यांच्या एक्सपेरिमेंटमध्ये. त्यांनी जो रिसर्च केला होता, त्यांनी भाताला पहिल्यांदा प्रेमाचे अफर्मेशन दिले. तो 14 म्हणजे 8 दिवसानंतर त्यांनी भाताला बघितलं, 14 दिवसानंतर बघितलं, तो भात या पद्धतीने होता. ज्याला अफर्मेशन नाही दिल्या गेले तो भात, त्याच्यामध्ये तो 4-5व्या दिवशीपासून 4-5व्या दिवशी 8व्या दिवशीपर्यंत व्यवस्थित होता आणि नंतर तो कुजायला लागला आणि ज्याचा तिरस्कार करायला लागले, या तिरस्काराच्या भावनेने तो 5व्या-6व्या दिवशी तो भात अगदी सडलेला होता. या पद्धतीने त्यांनी ते एक्सपेरिमेंट केलेला आहे. म्हणून आपल्याला अफर्मेशन देताना आपल्या सबकॉन्शियस माइंडला ऑलवेज पॉझिटिव्हली अफर्मेशन द्यायचे आहेत. कळालं का की अफर्मेशन लाईफ मध्ये कसे काम करतात? तर मी तुम्हाला सकाळसाठी रोज एक थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट, या पद्धतीने मी तुम्हाला अफर्मेशन द्यायला सांगितलं आहे, बरोबर? आणि मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ, या पद्धतीने आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. जे काल नव्हते आणि आज प्रेझेंट आहेत त्यांनी या पद्धतीने आपल्या दिवसाची काय करायची, आपल्याला सुरुवात करायची आहे. चॅट बॉक्स मध्ये सांगा, समजलं का सगळ्यांना? अंडरस्टँड? Yes. येस येस, थँक्यू. रेडी आहात का सगळे आपल्या पॉझिटिव्ह लाईफला ट्रान्सफॉर्म करायला एकदम? येस, आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. म्हणा. Yes. Yes, I am ready ready to to change. change my life in with positivity. Yes, I am ready to Yes, change I my am ready life to change my life life in positivity. positivity. मी माझ्या आयुष्याला सकारात्मकतेकडे नेण्यासाठी तयार आहे. मी माझ्या आयुष्याला माझ्या आयुष्याला सकारात्मकतेकडे नेण्यासाठी तयार आहे. तयार मी आहे. माझ्या आयुष्याला सकारात्मकतेकडे नेण्यासाठी तयार आहे. नेण्यासाठी आय एम रेडी. येस, आय एम रेडी. Yes, I am ready. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, या पद्धतीने आपल्याला रोज काय अफर्मेशन द्यायचे आहेत. अफर्मेशन साठी आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला जी कोणती गोष्ट पाहिजे आहे ते अफर्मेशन आपल्याला येलो पेज वरती रेड पेननी लिहायचे आहे. तुम्हाला मनीचं अफर्मेशन असेल तर पैशाबद्दल लिहा. येलो कलरची आपल्याला काय करायची, एक डायरी घ्यायची आहे. येलो कलरच्या डायरीवर रेड पेननी आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन लिहायचं आहे. जसं आय एम हेल्थ मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट. या पद्धतीने तुम्हाला जे काही मी तुम्हाला सॅम्पल उद्या देईल की कुठल्या पद्धतीने आपल्याला मी एक कॉमन अफर्मेशन जो प्रत्येक म्हणजे प्रत्येकाकडे असले पाहिजे ते कॉमन अफर्मेशन मी तुम्हाला देईल. त्या पद्धतीने तुम्हाला एखादी पर्टिक्युलर गोष्ट पाहिजे आहे. मी काल बोलली होती की तुम्हाला कुठली गोष्ट पाहिजे, तुम्हाला हेल्थचा इश्यू आहे तर तुम्ही आता अपर्णा मॅडम म्हटलं होतं की मला झोप नाही येत, तर त्यांनी अफर्मेशन द्यायचं आहे की मला रोज खूप शांत आणि
पॉझिटिव्ह झोप लागत आहे, मी खूप शांततेने झोपते आहे. या पद्धतीने तुम्ही रोज अफर्मेशन द्यायचे आहे स्वतःला आणि ते लिहायचे आहे. आपल्याला एका डायरीवरती, येलो कलरच्या डायरीवरती रेड पेननी अफर्मेशन लिहायचे आहे. अफर्मेशन नेहमी प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचे. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे ती गोष्ट घडलेली आहे असं लिहायचं आपल्याला. कळालं का? अफर्मेशन लिहिताना आपल्याला ऑलवेज पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, की माझ्याकडे एवढे पैसे आलेले आहेत. ज्यांना पैशाचं लिहायचं आहे तर येस आय अर्न दिस अमाउंट ऑफ मनी पर मंथ. येस आय अर्न 5 lakhs रुपीज पर मंथ. या पद्धतीने आपल्याला काय लिहायचं आहे? अफर्मेशन लिहायचं आहे. येलो कलरच्या पेजेस वरती रेड पेननी लिहायचं आहे. ज्यांच्याकडे येलो कलरच्या पेजेसची डायरी अवेलेबल होत नसेल त्यांनी काय करायचं, आपले जे आपण चार्ट पेपर आणतो ना, ते चार्ट पेपर कट करायचे आणि त्या चार्ट पेपरला कट करून आपली छोटीशी डायरी बनवायची घरी. आणि ज्या गोष्टी आपल्याला जास्त लवकर पाहिजे त्या गोष्टी एका दिवशी 21 वेळा लिहायच्या. म्हणजे कोणी लग्नासाठी अफर्मेशन देते आहे तर काय करायचं आहे, त्या लग्नासाठी एक अफर्मेशन समजा तुम्ही जे कुठली लवकर पाहिजे आपल्याला, जी गोष्ट तुम्हाला असं वाटते की लवकर व्हायला पाहिजे, कोणाचे लग्नाचे प्रॉब्लेम्स आहे, हेल्थचे प्रॉब्लेम्स आहे, ते हे सॉल्व्ह व्हायला पाहिजे, तर ते आपल्याला काय करायचं, 21 वेळा एक अफर्मेशन लिहायचं आहे. एक अफर्मेशन 21 वेळा येलो कलरच्या पेजवर रेड पेननी लिहायचं. कळालं? हो. एनी डाऊट, एनी क्वेश्चन? हा. आणि ज्यांना अवेलेबल होत नसेल त्यांनी क्राफ्ट, जे आपले सेंचुरी चार्ट पेपर येतात, सेंचुरी पेपर, त्याला कट करा आणि मस्त त्याची डायरी बनवा. व्हाईट कलरच्या पेपर वरती पण चालते बोलला ना, ब्लू पेन? व्हाईट कलरच्या पेपरवर ब्लू पेननी लिहा. पण म्हणजे जसं येलो कलरच्या पेपरवर रिझल्ट चांगला येतो असं. भेटे ना म्हणून व्हाईट कलरच्या पेज वरती चालू करा, सुरुवात करणं महत्वाची. ठीक आहे. आणि नाही तर मग आपल्याला चार्ट पेपर येतात बघा, आपण जे चार्ट बनवतो, कार्डशीट पेपर, हा चार्टशीट पेपर कट करायचे. एका पेपरवरती आपल्याला 6 पेजेस मिळतात. 6-7 पेजेस 8 होतील छोटे कट केले तर. त्याची तुम्ही स्टॅपलर बनव किंवा हे आपण वाइंडिंग करून आणली त्याची डायरी केली तरी चालेल. पण त्याच्यानं तुम्ही दिलेले ते 6 कॉमन आणि विथ हे 21 एवढे सगळे बसणार. मग ते एका साईडला, एका पेजवर असं आणि दुसऱ्या पेजवर असं, म्हणजे एका साईडला तुम्ही जे कॉमन आहे ते लिहा आणि दुसऱ्या साईडला 21 असं. ठीक आहे, चालेल. ओके, थँक्यू. येस, समजलं? व्हेरी गुड. तर या पद्धतीने आपल्याला रोज काय करायचंय, स्वतःसाठी चांगले पॉझिटिव्ह अफर्मेशन लिहायचे आहे. मी उद्या तुम्हाला काही अफर्मेशन सांगेल, कॉमन असतील ते, की मेरे पास प्रचुर मात्रा में धन आ रहा है, मेरे पास प्रचुर मात्रा में धन है, असं या पद्धतीने आपल्याला लिहायचे आहेत की माझ्याकडे सफिशियंट अमाऊंट ऑफ मनी आहे. आय हॅव सफिशियंट अमाऊंट मनी विथ मी, आय एम हेल्थ मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट. यस, या पद्धतीने आपल्याला काय करायचे, स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहे. या अफर्मेशन आपल्याला पाण्यावर पण द्यायचे आहे. हे आपल्याला हळूहळू पुढे शिकायचंच आहे. ओके. अन्नाला पण आपल्याला अफर्मेशन देता येतात, तर ते आपल्याला पुढच्या सेशन मध्ये शिकायचंय. आता हे वाक्य मला कोण वाचून दाखवेल? वाक्य वाचून दाखवा, कोण वाचते? सफेद हाथी दिमाग में ना सोचना. नहीं सोचना है. सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. नहीं सोचना है. सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. आता कोणाच्या डोळ्यासमोर पांढरा हत्ती किंवा हत्ती आला? कोणासमोर आला सांगा मला. हँड रेज करा. कोणासमोर हत्ती दिसला? अपर्णा मॅडमला हत्ती दिसला. अजून कोणाला दिसला? जेव्हा आपण हे वाक्य वाचतो आहे. हॅलो, हा बोला.
हा, आमचा आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्स मध्ये पण अशीच वाक्य सांगतात आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की ती ती म्हणजे तेच आपल्या डोळ्यासमोर दिसत असतं आणि आताही तसंच जाणवलं. जाणवलं बरोबर. आता हो आता हो. तुम्ही सोडून कोणाला हत्ती दिसला? नाही मॅम, मी इमॅजिन केलं कारण मी वाचण्यात गुंग होते, त्यामुळे मला काहीच दिसलं नाही ना समोर. बरं, तुम्ही वाचण्यात गुंग होता. ओके. हा. अजून कोणी विचार केला जेव्हा हे आपण वाक्य वाचलं की सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है, बरोबर? कोणी अजून कोणी इमॅजिन केलं? सगळ्यांनी कॅमेरे जर बंद करून ठेवले तर कसं काय समजेल, कसं काय सुरू काय आहे हे समजेल? मनीषा शिंदे मॅम, कॅमेरे, संजीवनी पाटील मॅम, सचिन पाटील सर, वर्ष, सगळेजण कॅमेरे बंद करून असेल तर रिझल्ट कसा मिळणार आहे आपल्याला? गुल्हाने मॅम सर कोण आहेत तर? तर बघा, आपण हे काय केलं, व्हिज्युअलाइज केलं. जेव्हा आपण हे वाक्य वाचलं, जेव्हा आपण, चिंच कशी असते, आंबट आहे, चिंच आंबट आहे. चिंच काय आहे? आंबट आहे. कोणाला तोंडाला पाणी सुटलंय? मी चिंच आंबट आहे. चिंच आंबट आहे ना? चिंच खाल्ली आहे का कोणी? चिंच आंबट आहे. जेव्हा आपण चिंचेबद्दल बोलतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला काय होतं, आपले सिक्स सेन्स, जे आपले सेन्सरी ऑर्गन आहे ते काय करतात, व्हिज्युअलाइज चालू करतात आणि मग आपल्याला तोंडाला काय होतं, पाणी सुटतं, बरोबर? जेव्हा आपण पाणीपुरीचा विचार करतो की पाणीपुरी मला खायची नाही आहे, मी माझ्या डाएटमध्ये मला पाणीपुरी अलाऊ नाही, तेव्हा आपण वारंवार काय करतो, पाणीपुरीबद्दल विचार करत असतो. करतो का? हो. येस. या पद्धतीने आपलं माइंड काय करत असते, ज्या गोष्टी नको आहेत त्या वारंवार आपण जेव्हा बोलतो त्याच गोष्टी घडत जातात. ओके. बरोबर आहे ना? आपण लहान मुलांना अफर्मेशन देतो की अरे तू पडशील. लहान बाळ जेव्हा चालत असतं, अरे तू पडशील, अरे तू पडशील, अरे तू पडशील. काय होतं, काही क्षणातच बाळ काय होतं, आपोआपच खाली पडतं. खाली पडतं. मला सांगा, मास जिजाऊ शिवरायांना काय म्हणायच्या लहानपणी? कोण सांगेल मला? मासाहेब जिजाऊ शिवरायांना काय म्हणायच्या? बाळराजे. काय म्हणायच्या? बाळराजे. बाळराजे म्हणायच्या. बाळराजे बाळराजे म्हणता म्हणता त्यांच्या सबकॉन्शियस माइंडनी काय केलं, राजे, आज ते बाळराजेंचे राजे झाले आणि आपल्या महाराष्ट्रांना स्वराज्य मिळवून दिलं, बरोबर? आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजच नाही, भारतात नाही, भारताच्या बाहेरही शिवाजी महाराज राजे म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांची जयंती आपण 2 वेळा साजरी करतो. का? तर त्या अफर्मेशननी त्यांना लहानपणापासून जेव्हा संगोपन केलं गेलं, ज्या पद्धतीने त्यांना अफर्मेशन दिलं गेलं, बाळराजे, तर आज शिवाजी महाराजांची कीर्ती एवढ्या वर्षानंतर देखील त्यांची कीर्ती त्यांचं नाव घेतल्या जाते, त्यांची कीर्ती अजूनही राजे म्हणून त्यांना ओळखतात, बरोबर की नाही? म्हणजे या पद्धतीने अफर्मेशन देतात, बरोबर? आणि मा जिजाऊंनी अफर्मेशन दिल्याबरोबर त्यांनी व्हिज्युअलाइज देखील केलं होतं. जेव्हा माझं बाळ जन्माला येईल, त्यांनी तशी केली होती. युनिव्हर्सला त्यांनी मागितलं होतं की ऐसा गुंडा देगा देवा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, मला असा गुंडा दे, असा मुलगा दे ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याची कीर्ती इतकी महान असेल की प्रत्येक ठिकाणी काय होईल, त्याची कीर्ती पसरलेली असेल. त्यांनी व्हिज्युअलाइज केलं होतं, त्या गोष्टी त्यांनी मागितल्या होत्या युनिव्हर्सकडे. त्यांनी तशा अफर्मेशन दिले होते, त्यांनी युनिव्हर्सला मागितलं होतं. म्हणून तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही एक्झॅक्टली ते युनिव्हर्स पर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला जे काही गोष्टी तुमच्या इच्छा आहे त्या, म्हणून तुम्हाला काल मी सांगितलं की एक्झॅक्टली तुम्हाला काय पाहिजे लाईफमध्ये ते लिहून काढा, तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये पोहोचू द्या. लग्नाचे अफर्मेशन आहे ते लिहून काढा, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला, तुमच्या बॉडीला, तुमच्या मनाला, तुमच्या नर्व्हजला, तुमच्या प्रत्येक सेल्सला जाणून होऊ द्या. तुम्हाला वजन वाढवायचं आहे
त्या वजनासाठी अफर्मेशन द्या की माझं वजन वाढलेलं आहे, माझं वजन 45 किलो झालेलं आहे. यस, माझं वजन जुलै महिन्यात 45 किलो झालेलं आहे. या पद्धतीने अफर्मेशन लिहा. जर मसुरी इमोटो जपानचे एक सायंटिस्ट, एक ऑथर प्रयोग करू शकता, तर आपण का नाही करू शकत? करू शकतो ना आपण पण. त्यांना प्रत्येकाला बुद्धी सारखी दिलेली आहे, फक्त आपल्याला वापर करण्याचं माहिती नाहीये, कुठल्या पद्धतीने आपण अफर्मेशन द्यायचं हे माहिती नाही की नाही. जर आपल्याला ही गोष्ट कळाली आहे की आपल्या छोट्या छोट्या अफर्मेशनचा आपल्या लाईफवरती, आपल्या घरातल्या पाण्यावरती, आपल्या अन्नावरती परिणाम होतो आहे, तर या पद्धतीने आपण आपल्या माइंडला ट्रेन करायचं आहे अफर्मेशन देऊन. ठीक आहे. आणि व्हिज्युअलाइज करायचं आहे की व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट. आणि व्हिज्युअलाइज, मी अफर्मेशन साठी काय सांगितलं तुम्हाला की आपल्याला येलो कलरच्या पेजवर रेड पेनने लिहायचं आहे. आणि व्हिज्युअलायझेशन कसं समजेल? आपल्या ब्रेनला व्हिज्युअलायझेशन कळतंय. जेव्हा व्हिज्युअलायझेशन करायची आहे कुठली गोष्ट, तर आपल्या ब्रेनला माहितीये का पिक्चर स्वरूपात कळतात गोष्टी. म्हणजे जी गोष्ट, आता मला फॉरेन ट्रिपला जायचं आहे, तर मी माझ्या फॉरेन ट्रिपची हे केलंय, मला माझ्या संस्थेसाठी काही डोनेशन पाहिजे आणि मला माझ्या संस्थेकडून पण डोनेशन द्यायचंय, तर मी माझ्या विजन बोर्डवरती काय केलंय, त्याचा फोटो, डोनेशनचा फोटो चिपकवलेला आहे. मला ज्या गोष्टी पाहिजे आहे, जसं आपल्याला अफर्मेशन आपल्या डायरीमध्ये लिहायचे आहे, तसं आपल्याला येलो कलरच्या चार्ट पेपरवरती तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला हेल्थची पाहिजे तर तुमचा एक हॅपीचा, तुम्ही एक स्वतः आनंदी तुमचा फोटो लावा. तुम्हाला जर तुमचं कुटुंब आनंदी पाहिजे तर कोण हँड रेज केलाय? येस, एक मिनिट. तुमच्या कुटुंब आनंदी पाहिजे असेल तर तुम्ही कुटुंबाचा लावा. ओके, चॅट बॉक्स मध्ये, येस आर्या मॅम थँक्यू. चॅट बॉक्स मध्ये प्रश्न टाका, आपण शेवटी प्रश्न घेऊया. ओके, तुमचे जे काही प्रश्न असतील ते चॅट बॉक्स मध्ये टाका, मी तुम्हाला शेवटी उत्तर देते. आपल्याला काय करायचं आहे, ज्या पद्धतीने मी अफर्मेशन साठी सांगितलं की आपल्याला येलो कलरच्या पेजवर व्हाईट पेननी लिहायचं आहे, त्या पद्धतीने आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. तर व्हिज्युअलायझेशन करताना आपल्याला येलो कलरचा चार्ट पेपर घ्यायचा आहे. त्या येलो कलरच्या चार्ट पेपरवरती ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत तुम्ही लिहून घ्या. या गोष्टी नोट डाऊन करून ठेवा, ज्यांना खरंच पाहिजे आहे. हे सेशन कीर्तन नाही आहे, हे ऍक्टिव्हिटी करण्याचं सेशन आहे. एक्झॅक्टली तुम्हाला काय गोष्टी पाहिजे त्या लिहून काढा. त्यानंतर अफर्मेशनची स्टार्टिंग करा. आणि दुसरी गोष्ट आहे व्हिजन बोर्ड. मी जे सांगते आहे ती व्हिजन बोर्डची कन्सेप्ट सांगते. काय करायचं, आपल्याला एक व्हिजन बोर्ड बनवायचा आहे. काय बनवायचं? व्हिजन बोर्ड. त्या व्हिजन बोर्ड येलो कलरचा चार्टशीट पेपर असतो. येलो कलरच्या चार्टशीट पेपरवरती तुमचे हेल्थ गोल, तुमचे मनी गोल, म्हणजे तुमचं एखादं पैशाच्या रिलेटेड काही गोल असतील तर ते तुम्ही, तुमचं कुठे फिरायला जायचं असेल तर त्या ठिकाणचा फोटो, तुमचे जे काही छोटे मोठे प्रत्येक गोल्स असतील, ज्या तुम्हाला गोष्टी पाहिजे आहेत, त्या तुम्हाला काय करायचे, चार्ट पेपरवर बनवायच्या आहे. तुम्हाला जर म्हणजे ज्यांना बेबीचं पाहिजे आहे तर त्यांनी एक छान कृष्णाचा फोटो लावा, किंवा तुमच्या नवरा बायकोच्या फोटो सोबत एक लहान बाळाचा फोटो लावा तिथे. या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, स्वतःला तिथे चार्ट पेपरवर इमॅजिन फोटो लावायचे. त्याची प्रिंटआउट आपल्याला प्रिंटआउट काढून आणायच्या. ज्या प्रिंटआउट पाहिजे सर्च करायच्या गुगलवर. माझं वजन वाढलेलं आहे तर वजन वाढलेल्याचा फोटो आणि ते क्रॉप करायची इमेज, तिथे तुमची इमेज टाकायची. तुम्ही एक हॅपी, तुमचा जे आनंदी कुठला तरी सुंदर तुमचा फोटो त्या याच्यावर लावायचा. तिथे म्हणजे हॅपी मी खूप आनंदी आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, तिथे आपल्याला काय करायचं आहे त्या पद्धतीने आपल्याला चार्ट पेपरवर देखील अफर्मेशन लिहायचे आहेत. कळालं? चार्ट पेपरवर देखील हेल्थ रिलेटेड, रिलेशनचे,
मनीचे असतील, प्रमोशनचे असतील, मुलांचे असतील, कोणाला कन्सीव्ह करायचे असतील तर त्यासाठी असतील, प्रमोशन पाहिजे असेल, लग्नाचं असेल तर तुम्ही छान राधाकृष्णाचा फोटो लावा. छान तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्यांचा लावा. ज्या गोष्टी हव्या आहेत त्याचा आपल्याला चार्ट पेपरवरती छान ब्लॉक करायचे. माझं हेल्थ, रिलेशन, हॅपी फॅमिली आणि अफर्मेशन लिहायचंय की हॅपी मी. ज्यांना वेट वाढवायचं आहे तर तुमचा स्वतःचा फोटो लावा छान आनंदी क्रॉप करून आणि त्याच्या खाली लिहा माय वेट इज दिस दिस दिस, माझं वजन. आणि ज्यांना कमी करायचंय त्यांनी देखील लिहायचंय माझं वजन एवढं एवढं झालेलं आहे. या पूर्ण वर्षभरासाठी आपल्याला काय करायचंय, विजन बोर्ड करायचा आहे. आज ठरवायचं उद्या करायचं असं नाही करायचं आपल्याला. आपल्या विजन बोर्ड या महिन्यात येणाऱ्या 8 दिवसात मला तुमच्या सगळ्यांचा विजन बोर्ड रेडी पाहिजे. जे जे अटेंड करता आहात, जे कॅमेरे ऑन करून बसले आहेत आणि जे कॅमेरे बंद करून मल्टीटास्किंग करतायत त्यांच्यासाठी देखील. प्रत्येकाला लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे आहे. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं, आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग द्यायचं आहे. आज स्वतःसोबत कमिटमेंट करायची आहे की मला उद्या तर तुमच्या लाईफमधनं जे काही निगेटिव्हिटी असेल ते मी डिलीट करणार आहे. ते निगेटिव्ह पीपल डिलीट करणार आहे, निगेटिव्हिटी डिलीट करणार आहे. तर आज तुम्हाला लिहून काढायचं की व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट. ज्यांनी कालचा होमवर्क केला नसेल त्यांनी आज करायचं आहे की मला काय पाहिजे आहे ते मी माझ्या एका डायरीवर लिहून काढणार, एका पेजवर. मग मी त्या पद्धतीने अफर्मेशन देणार आणि मग माझा विजन बोर्ड पण त्या पद्धतीने बनवणार आहे. मला काय पाहिजे आहे त्याचा आपल्याला काय बनवायचं आहे, विजन बोर्ड बनवायचा आहे. ओके. नेक्स्ट आपला टॉपिक आहे की आपल्या सबकॉन्शियस माइंडला 3 पद्धतीने आपल्याला ट्रेन करायचं असतं. त्या पद्धतीने पहिली झाली अफर्मेशन, दुसरं झालं व्हिज्युअलायझेशन आणि तिसरं झालं मेडिटेशन. मी स्क्रीन शेअर करते. we can do breathe with every breath. we can do with every breath. मेडिटेशन काय, मेडिटेशन म्हणजे काय, कोण सांगेल मला? कोण सांगेल मेडिटेशन म्हणजे काय? अपर्णा मॅम तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आहात ना, तुम्हीच सांगा. आमचे गुरुजी सांगतात शांतपणे बसायचं. म्हणजे मेडिटेशन म्हणजे जबरदस्तीने काही करायचं नाही. शांततेने बसायचं, आपल्या श्वासावर ध्यान केंद्रित करायचं. आपल्या मनात जे 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 विचार येतात येऊन द्यायचे, येऊन द्यायचे, येऊन द्यायचे. फक्त शांत राहायचं, बाकी काही नाही. बरोबर. म्हणजे एकाग्रता नाही, काही नाही. कामामध्ये एकाग्रता ठेवा, पण मेडिटेशन म्हणजे जे आपल्या डोळ्यासमोर मनात जे विचार येतात ते फक्त पाहायचे आहेत असं. आणि खूप प्रकारचे मेडिटेशन आहेत. म्हणजे आय नो. मेडिटेशन म्हणजे हे ध्यान, हे ट्रान्सलेशन झालं हिंदी मधलं किंवा मराठी मधलं. मेडिटेशन म्हणजे ध्यान. हे काय माझ्या मनात. हॅलो मॅम. हा बोला ना. हा, मेडिटेशन म्हणजे अंतर्मुख होणं. म्हणजे आपण अंतर्मुख होणं. स्वतः. हो बरोबर. मग अंतर्मुख होताना आपल्याला असंख्य विचार येतात. कॉन्सन्ट्रेट करू शकतो का आपण? हो, अंतर्मुख होऊन आपण एका टार्गेटवरती कॉन्ट्रास्ट करू शकतो ना आपलं. बरोबर. तर हे मेडिटेशन करताना आपल्याला काय करायचं आहे, मेडिटेशन म्हणजे आपल्याला रेकीमध्ये मेडिटेशन सांगितलं आहे की तुम्ही मेडिटेट करता आहात म्हणजे तुम्ही फक्त ध्यानाला बसणं म्हणजे मेडिटेट करणं नाही. तुम्ही जी गोष्ट करता आहात. मी ध्यान म्हटलंच नाही मॅडम. हा, तुम्ही अंतर्मुख होणं म्हटलं. अंतरात्म्यात झाकणं. येस, करेक्ट. स्वतःच्या जो मोटिवेशन आहे किंवा आपला जो ध्येय आहे त्याच्याशी लक्ष केंद्रित करणं, राहणं, त्याच्यावर फोकस राहणं म्हणजे मेडिटेट होणं. राईट. ओके, व्हेरी गुड. राईट. आपल्याला स्वतःचं जे काही तुम्ही ज्या गोष्टी करत आहात, जर तुम्ही स्वयंपाक करत आहात तर तुम्ही तो फोकसनी करायचा आहे. ज्या गोष्टी तुम्ही करत आहात, तुम्ही ज्या प्रत्येक गोष्टीवरती करता आहात, जर तुम्ही आज एखादं काम हातात घेतलं आहे तर ते तुम्हाला खूप अंतर्मुख होऊन, खूप कॉन्सन्ट्रेट करून, फोकस करून करणं म्हणजे मेडिटेट. ध्यानाला फक्त बसणं म्हणजे मेडिटेशन नाही. फक्त ध्यान करणं म्हणजे मेडिटेशन नाही. तर ते अंतर्मुख होणं महत्वाचं आहे. ध्यानामध्ये आपण आपल्याकडे ध्यान करणं, आपल्याला ध्यानामध्ये तर असंख्य विचार येतात. बरोबर ना? ते विचार येऊ देणं मान्य आहे,
पण ते विचार येता येता कुठेतरी अंतर्मुख होणं, मला ह्या विचारांच्या खोलीपर्यंत मुळापर्यंत शिरायचं आहे, म्हणजेच मेडिटेट करणं, फोकस करणं एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीवरती. मग तुम्ही ध्यानाला बसले असू देत किंवा नसू द्यात, मेडिटेट करणं म्हणजे तुम्ही जे काही काम हातात घेतलेलं आहे ते ऑफिसचं असू द्या, त्या गोष्टीला 100% देणं म्हणजे मेडिटेट करणं. एखाद्या गोष्टीला जेव्हा आपण मेडिटेट करतो आहे, एखादी गोष्ट फोकस करून करतो आहे, म्हणजे आपण ते मेडिटेट करतो आहे. मी जर आज तुम्हाला फोकसनी शिकवते, तुम्हाला तर माहिती नाही रेकी काय आहे, तुम्हाला माहिती नाही मी काय घेणार आहे, पण मी माझ्या अंतर्मुख होऊन मला जेव्हा स्वतःला बघेल तेव्हा मी तुम्हाला 100% दिलेलं असेल. या पद्धतीने मेडिटेशन करायचं. वी कॅन डू विथ एव्हरी ब्रीथ, म्हणजे आपण जेवढे श्वास घेतो दिवसभरात, ज्या काही ऍक्टिव्हिटी करतो, ज्या काही आपल्या सगळ्या गोष्टी करतो, त्या प्रत्येक ब्रीथ सोबत आपल्याला मेडिटेट होऊन करायचं, फोकस होऊन करायचं आहे. तर या पद्धतीने आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करू शकतो. आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करण्याच्या 3 मेथड्स आहेत. एक म्हणजे व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन आणि मेडिटेशन. ह्या 3 मेथड समजल्या तुम्हाला? यात कोणाला काही शंका आहे, कोणाला प्रॉब्लेम आहे? यात कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? हँड रेज करा आता. आपलं सबकॉन्शियस माइंड, आज आपण बघितलं की आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्या छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टीसाठी काय असतं, कारणीभूत ठरतं. नकळतरित्या आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला आपल्या कॉन्शियस माइंडला इन्स्ट्रक्शन देतं आणि त्या पद्धतीने कॉन्शियस माइंड काय करतं, रिॲक्ट करतं. बरोबर ना? गरम आहे, बरोबर, गरम आहे तर त्याला चटका लागणार आहे. हे नकळतरित्या जेव्हा आपल्याला चटका लागतो तेव्हा पटकन हात उचलतो आपण, पण जेव्हा माहिती आहे तेव्हा आपण कॉन्शियसली ती ऍक्टिंग करतो आहे की याला गरम आहे, आपण हात लावणार नाही. बरोबर. या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, 3 गोष्टी आपण आज शिकलो नवीन. आपल्याला मेडिटेट करायचंय, म्हणजे आपल्याला काम कुठल्या पद्धतीने करायचं आहे, आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे, जे आपल्याला आपल्या इच्छा आहे, ज्या काही गोष्टी आपल्याला अचीव करायच्या त्या आपल्याला पहिल्यांदा लिहायच्या आहे. एक्झॅक्टली काय पाहिजे ते लिहून काढा. कालचा होमवर्क ज्यांनी केला नसेल त्यांनी आज परत होमवर्कला बसा आणि होमवर्क करा. काल मी तुम्हाला अजून एक सांगितलं होतं की तुम्ही ज्या लोकांना, तुम्हाला ज्या घटना, जे लोकांचा राग येतो, जे लोक नको वाटतात, त्या सगळ्यांची नावं लिहायची आहे आणि त्यांना फाडून जाळून टाकायचं आहे. तसे जाळले तरी चालेल, तो कागद जाळून टाकायचा रोज. त्यांनी यांनी तुम्हाला याचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला येत्या 21 दिवसात दिसणार आहे. ज्या ज्या घटना तुम्हाला आठवतात की ज्यांनी मला आतापर्यंत त्रास दिलेला आहे, यासाठी आपण उद्या पास्ट लाईफ मेडिटेशन घेतोय. एकदम पॉवरफुल पास्ट लाईफ मेडिटेशन राहणार आहे. उद्या कोणीही अब्सेंट राहायचं नाहीये. कळालं का? ओके. या पद्धतीने आपल्याला उद्या पास्ट लाईफच्या प्रत्येक घटना, ज्या काही तुमच्या डोक्यात असतील, ज्या मनात असतील, जे साठवलेलं असेल, गाठोडं असेल दुःखाचं, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्या डिलीट करायच्या आहेत. तर उद्या सगळ्यांनी फोकस होऊन, मेडिटेट होऊन आपल्याला मेडिटेशन करायचंय. आता या आज शिकवल्याबद्दल कोणाचे काही प्रश्न असतील तर ते विचारा, नाही तर आपण थांबूया आज. आता कोणाचे काही प्रश्न आहेत? नाही. सेशन आवडलं असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला इन्व्हाइट करा, जेणेकरून जसं तुमच्या लाईफमध्ये तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन, कुठलीही गोष्ट देण्याने काय होत असते, वाढत असते. देणे से बढ़ता है. तर तुम्ही दुःख द्याल तर दुःख वाढतं, आनंद द्याल तर आनंद वाढेल. आणि आज तुमच्या लाईफमध्ये तुमची इच्छा आहे, बरोबर, जे तर ओल्ड स्टुडंट आहेत त्यांना देखील मी हे म्हणते की तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला बदल, या 8-15 दिवसात तुम्ही जो बदल अनुभवलेला आहे तो इतरांपर्यंत पोहोचू द्या. प्रत्येकाला या ऊर्जांची गरज आहे. प्रत्येकाला कुठेतरी लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहे, कुठेतरी कोणीतरी स्टक झालेलो आहे. तर प्रत्येकापर्यंत या गोष्टी पोहोचू द्या. आपण आज इथे थांबतो आहे. उद्या आपण शार्प 8:30ला भेटणार आहोत. सगळ्यांचं आजच्या सेशनसाठी खूप खूप आभार. मला ऐकून घेतलं त्यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती, हे ब्रह्मांड तुमच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना. आत्मवंदन, आत्मनमस्ते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. हॅव अ गुड नाईट.
थँक यू सो मच. गुड नाईट एव्हरीबडी. थँक यू. गुड नाईट मॅम.